मागच्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये लहान मुलांवरती बिबटे सातत्यानं हल्ले करतायत। या घटना लक्षात घेता जिथे दूरवरून विद्यार्थी शाळेत येतात अशा बिबटप्रवण भागामध्ये शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलाय। बिबटप्रवण आपत्ती क्षेत्रातील शाळांची वेळ सकाळी 9:30 ते दुपारी 4 अशी केली आहे। पारनेर, अहिल्यानगर, कोपरगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्यात आणि या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनाने शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलाय। मागच्या काही दिवसापासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बिबट्याचे हल्ले हे वाढलेले आहेत। त्यातल्या त्यात लहान मुलांवरती बिबट्याचे हल्ले हे होत असल्याच्या घटना समोर येत आहेत। त्यातच आपण बघितलं तर कोपरगाव असेल, संगमनेर असेल, नगर असेल या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लहान मुलांवरती बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडलेल्या होत्या। त्यामध्ये 2 मुलांचा जो आहे दुर्दैवी मृत्यू देखील झालेला होता। हीच गोष्ट लक्षात घेऊन जिल्हा अधिकारी यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे ज्या शाळा एरवी 10:30 ते 5 वाजेपर्यंत सुरू असायच्या त्या शाळेंची वेळ आता 9:30 ते 4 वाजेपर्यंत करण्यात आलेली आहे। कारण थंडीचे दिवस आहेत आणि आता अंधार लवकर पडतो। त्यातच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि या ऊसामध्ये बिबट्यांचा वावर वाढलेला आहे। ऊसतोड सुरू असल्याने बिबट्यांचं स्थलांतर होत असतं आणि सायंकाळी जे मुलं शाळेतून घरी जातात त्यांच्यावरती बिबट्याचा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या होत्या की शालेय विद्यार्थी जे आहेत तर त्यांना शाळेतून घरी परतताना त्यांच्यावरती बिबट्याचा हल्ला होण्याची शक्यता जी आहे तर ती त्यांनी वर्तवलेली होती आणि त्या अनुषंगाने उपाययोजना करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिलेल्या होत्या आणि त्यानुसार आता शाळेची वेळ जी आहे तर ती 9:30 ते 4 वाजेपर्यंत असणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। तर या संदर्भात पालकांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया। या निर्णयाला आम्ही स्वागतच करतोय, कारण की आमच्या राहुरी तालुक्यामध्ये आमच्या गावामध्ये ऊसाचं क्षेत्र फार जास्त आहे आणि बिबट्याचा वावर भरपूर आहे। आता तुम्ही बघता कोपरगावची जी घटना घडली, नगरमध्ये, निंबळकला, इसळकमध्ये, खारेकर्दूरमध्ये जी घटना घडली, अशी घटना होऊ नये म्हणून मी सकाळच्या शाळेचं नियोजन चांगलं केलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।